नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असा बांगडा फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे पाहूया। हळद, मालवणी मसाला, हिरवं वाटण, तांदळाचं पीठ, बारीक रवा, अर्ध लिंबू, मीठ। इथे बांगडे मी स्वच्छ धुवून असे कट करून घेतले आहेत। चला आपण बांगड्यांना मसाले लावून घेऊया। हळद, मीठ, मालवणी मसाला, आणि हिरवं वाटण। हिरवं वाटण याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सर्व वाटून घेतले आहे। हिरवं वाटण लावल्यामुळे माशांना खूप अशी छान अशी टेस्ट येते, चटपटी। हे सर्व मसाले माशांना असे एकदम मसाला आतपर्यंत जाईपर्यंत असे छान चोळून घ्यायचे। माशांना जे कट मारले आहेत त्याच्यामध्ये सर्व मसाले असे आतपर्यंत गेले पाहिजे, म्हणजे आतूनही मासे असे सपक लागत नाही, चवदार लागतात। हे बघा, मी सर्व मसाला असा छान माशांना लावून घेतलाय। लिंबाचा रस, चला आता आपण पीठ घेऊया। तांदळाचं पीठ इथे घेतलंय मी, साधारण 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। रवा घेते, 2.5 चमचे रवा घेतलाय। हे बघा, चिमूटभर हळद घेतली, मालवणी मसाला अर्धा चमचा घेतलाय, मीठ चवीनुसार। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं। हे पहा, सर्व मिक्स झालं आपलं। तवा तापत ठेवला होता, हे बघा त्याच्यावर तेल सोडून घेते। असा मोठा तवा असला की मासे सर्व एकदम तळायला सोपं पडतं। आता हे पीठ व्यवस्थित माशांना असं दाबून दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं, म्हणजे तेलात पीठ सुटणार नाही, रवा कुठे असा तेलामध्ये सुटणार नाही। तेल असं जास्तही खूप असं कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर वरून मासा एकदम पटकन तळल्या जाईल आणि आतमध्ये थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते। असे सर्व मासे मी पीठ लावून तळून घेते आता। हे बघा, एका बाजूने सर्व मासे आपले मस्त तळले आहेत। आता अशा चमच्याच्या साहाय्याने हळूच मी पलटून घेते।
मासे आपल्या अजिबात तव्याला चिकटलेले नाहीयेत. मसाला अजिबात कुठेही तव्यामध्ये इकडे तिकडे झालेला नाहीये. आपले मासे तळून रेडी झाले आहेत. मस्त आता लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घालून बघा आतपर्यंत मासा कसा छान तळला गेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.